99% लोकांना माहीत नसलेली माहिती. आवळा खाण्याने शरीराला जे फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधे पण करू नाही शकत. मित्रांनो, अनेक लोक आवळ्याला आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानतात आणि त्याचे अनेक फायदे सांगितले जातात. परंतु कोणतीही नैसर्गिक किंवा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. पारंपरिक खाद्यवस्तू प्रत्येक व्यक्तीसाठी सारखीच योग्य असेल असे नाही. काही परिस्थितींमध्ये किंवा काही आरोग्यविषयक तक्रारी असलेल्या व्यक्तींनी आवळ्याचे सेवन करण्यापूर्वी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. म्हणूनच आज आपण आवळ्याबद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक जण दररोज आवळा, आवळ्याचा रस, चूर्ण, लोणचे किंवा इतर स्वरूपात सेवन करतात. मात्र काही विशिष्ट आरोग्य स्थितींमध्ये त्याचे सेवन योग्य आहे की नाही याचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा, कारण यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते. आवळा हा भारतीय परंपरेत विशेष स्थान असलेला फळप्रकार आहे. त्यामध्ये विविध पोषक घटक आढळतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून अनेक लोक त्याचा वापर करतात. रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे, त्वचा आणि केसांची काळजी घेणे, पचनक्रिया सुरळीत ठेवणे यांसारख्या अनेक कारणांसाठी आवळ्याचा उल्लेख केला जातो. तथापि, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती, आरोग्यस्थिती आणि औषधोपचार वेगवेगळे असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरणारी गोष्ट दुसऱ्यासाठी योग्यच असेल असे नाही. सर्वप्रथम आपण पचनसंस्थेशी संबंधित बाबी पाहूया. काही व्यक्तींना वारंवार आम्लपित्त, पोटात जळजळ, गॅस किंवा अपचनाचा त्रास होत असतो. अशा परिस्थितीत आंबट स्वरूपाच्या पदार्थांचे सेवन करताना संयम बाळगणे आवश्यक असते. आवळ्याची चव आंबट असल्यामुळे काही संवेदनशील व्यक्तींना तो खाल्ल्यानंतर अस्वस्थता जाणवू शकते. अर्थातच प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. त्यामुळे अशा प्रकारचा त्रास जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार सेवनाचे प्रमाण निश्चित करणे अधिक योग्य ठरते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रक्तातील साखरेशी संबंधित आहे. काही संशोधनांमध्ये आवळ्याचा संबंध रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणाऱ्या घटकांशी जोडला गेला आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती मधुमेहासाठी औषधे घेत आहेत किंवा ज्यांची साखरेची पातळी आधीपासून कमी राहते, त्यांनी आवळ्याचे नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पूरक पदार्थ औषधांच्या परिणामांशी परस्परसंवाद करू शकतात. म्हणूनच स्वतःहून मोठ्या प्रमाणात सेवन करण्याऐवजी वैद्यकीय मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. रक्तदाबाशी संबंधित परिस्थितीमध्येही सावधगिरी बाळगणे आवश्यक असू शकते. अनेक लोक उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी नियमित औषधे घेत असतात. अशा वेळी आहारातील बदल, पूरक पदार्थ किंवा पारंपरिक उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य मानले जाते. कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते. औषधोपचार सुरू असताना कोणतीही नवीन गोष्ट मोठ्या प्रमाणात आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत जाणून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. किडनीशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनीही आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. काही लोकांना मूत्रपिंडाशी संबंधित विकार, खडे होण्याची प्रवृत्ती किंवा इतर वैद्यकीय तक्रारी असू शकतात. अशा परिस्थितीत कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ मार्गदर्शन करतात. त्यामुळे किडनीविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी स्वतःहून कोणताही निष्कर्ष काढण्याऐवजी वैद्यकीय सल्ल्यानुसारच आवळ्याचे सेवन करावे. रक्ताशी संबंधित काही विशेष आरोग्य स्थितींमध्येही सावधगिरी आवश्यक असते. काही व्यक्ती रक्त पातळ करणारी औषधे घेत असतात किंवा त्यांना रक्तस्रावाशी संबंधित तक्रारी असू शकतात. अशा वेळी आहारातील काही घटक औषधांच्या परिणामांवर प्रभाव टाकू शकतात.
त्यामुळे आवळा किंवा इतर कोणतेही पूरक पदार्थ नियमितपणे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. विशेषतः जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन उपचार घेत असेल तर आहारातील बदलाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. याशिवाय काही व्यक्तींना विशिष्ट पदार्थांची संवेदनशीलता किंवा ॲलर्जी असू शकते. जरी आवळा बहुतेक लोकांसाठी सामान्यतः सुरक्षित मानला जात असला तरी कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यानंतर शरीरात असामान्य प्रतिक्रिया जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वचेवर पुरळ येणे, पोटात अस्वस्थता, मळमळ किंवा इतर लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा सामाजिक माध्यमांवर किंवा विविध ठिकाणी एखाद्या पदार्थाला सर्व रोगांवरील उपाय म्हणून सादर केले जाते. परंतु प्रत्यक्षात कोणताही एक पदार्थ सर्व समस्या दूर करू शकत नाही. चांगले आरोग्य हे संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव नियंत्रण आणि योग्य वैद्यकीय सल्ला यांवर अवलंबून असते. आवळाही याला अपवाद नाही. तो संतुलित जीवनशैलीचा एक भाग असू शकतो, परंतु कोणत्याही आजारासाठी तो एकमेव उपाय आहे असे मानणे योग्य नाही. तसेच कोणत्याही आरोग्यविषयक समस्येमध्ये डॉक्टरांनी दिलेली औषधे किंवा उपचार स्वतःहून बंद करू नयेत. अनेक वेळा लोक घरगुती उपायांवर पूर्णपणे अवलंबून राहतात आणि आवश्यक उपचारांकडे दुर्लक्ष करतात. अशा गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे पारंपरिक ज्ञानाचा आदर ठेवत आधुनिक वैद्यकीय सल्ल्यालाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. आवळ्याचे सेवन करायचे असल्यास त्याचे प्रमाण, वेळ आणि स्वरूप याकडेही लक्ष द्यावे. काही लोक ताजा आवळा खातात, काही रस घेतात, तर काही चूर्ण किंवा इतर स्वरूपात सेवन करतात. कोणते स्वरूप तुमच्यासाठी योग्य आहे हे तुमच्या आरोग्य स्थितीनुसार बदलू शकते. त्यामुळे शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते. शेवटी एवढेच सांगता येईल की आवळा हा अनेक पोषक घटकांनी युक्त फळ आहे आणि अनेक लोक त्याचा आहारात समावेश करतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज वेगळी असते. आम्लपित्ताचा त्रास, रक्तातील साखरेशी संबंधित समस्या, रक्तदाबासाठी चालू असलेले उपचार, मूत्रपिंडाचे विकार किंवा रक्ताशी संबंधित काही विशेष परिस्थिती असल्यास आवळ्याचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. योग्य माहिती, संतुलित आहार आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या मदतीनेच आरोग्याची उत्तम काळजी घेता येते. त्यामुळे कोणताही पदार्थ सेवन करण्यापूर्वी आपल्या शरीराची गरज समजून घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्या.